फक्त खेळाडू असतील डगआउट मध्ये यावरती लक्ष असू द्या। ते 4 षटकाचा सामना राहील। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे। गोलंदाज पाहतो आपण, गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला पाहतो आपण गाडेश्वर या संघाचा चंद्रकांत पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे। आकाश भगत आणि त्याच्या सोबतीला किसन डुमनाला पाहतो आपण। ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे। चला सामना लगेच स्टार्ट करायचा आहे पंच, कारण भरपूर सारा वेळ खर्च केला। 2 चेंडूची पेनल्टी आहे, याची नोंद घ्यायची आहे दोदानी संघ। तर स्ट्राइकवर फलंदाज चला पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम स्टार्ट। पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज। शॉर्ट टॉप लेनचा चेंडू फेकून दिलाय, चेंडू आलेल्या लेट पण थेट ठोकलाय चौकार। पुन्हा एकदा उड़ाया भाई मामा ठाकुर। ओहो तुन्ना तुन्ना क्या हो गया भाई। ओहो चिड़िया चुप गए फेंकने में। म्हटलं जातं ना मेरे करण अर्जुन आएंगे, मेरे आएंगे। चेक तर या ते आमचे आदरणीय भावेश रसाळ यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय। पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, त्यानंतर लगेचच विकेट कॅरी केला। दोदानी संघाला लागलाय हा पहिला झटका। पाहतो आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी सांबरे पाहतो आपण। आई खेळाडू मोठा, भरपूर सारा नाव पाहता या खेळाडूचा रवी सांबरे। पाहतो आपण गॅप शोधली आहे, भरपूर सारी गॅप आहे। चेंडू मात्र पाहतो आपण क्षेत्ररक्षण आहे 80 किलोचा, धावत राहील, नुसता धावत राहील, चेंडू जाईल सीमा पार, येतोय हा दमदार चौकार। टोटल पाहता पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात। 8 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड। पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज, खोलात टाकलाय, खोदून काढलाय, घुटना टेक तमाशात एक क्षेत्ररक्षण आहे आणि भरपूर चांगलं जजमेंट राहिलंय। मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा झटका लागलाय टीम दोदानी संघाला, हा दुसरा। पाहता आपण श्री मलंगडाचं हे धून पाहिलं आपण। म्हटलं जाताना जेव्हा जेव्हा आमच्या मुखावरती नाव येईल, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला जय श्रीराम। जेव्हा जेव्हा हा नाव जेव्हा आमच्या मुखावरती येईल ना, जेव्हा म्हटलं जातं ना जेव्हा तुम्ही एनर्जी ड्रिंक प्याल तेव्हा हा मी आवर्जून नाव घेऊ, तेव्हा या नावात आम्हाला एनर्जी येते। काय फटके राहिले होते, चौकार, त्यानंतर विकेट, चौकार, विकेट। पहिला षटक मात्र संपलं गेलंय। पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। गोलंदाज पाहतो आपण दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला शुभम चौधरीला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती। स्ट्रायकेनला सज्ज झालाय फलंदाज किसनला पाहता आपण, मरता क्या नाही करता तर निश्चितच जर विचार केला ना किसन डुमना हा एक विस्फोटक फलंदाज आहे आणि तो जर 4 षटकांपर्यंत थांबला तर निश्चितच चांगली फलंदाजी होईल यात मात्र शंका नाहीये, कारण ती क्षमता या फलंदाजामध्ये आहे। ऑल टू द कॉम्बॉक्स। निश्चितच तुकाराम सर धाबा बनवावं लागतील सध्याच्या घडीला पाहतो आपण, कारण 2 चेंडूची पेनल्टी सुद्धा दिली या दोदानी संघाला, कारण लेट आलाय थोडासा पाहतो आपण।
परंतु सर जर विचार केला तर दोन्ही संघ एकाच जवळजवळच्या गावातील आहेत, त्यामुळे एकमेकांचे डावपेच निश्चित माहित असतील. इथे मात्र फटका चांगला आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, फॉर्मलिंग झालं आणि त्याचा फायदा लगेच दुहेरी धावसंख्येत केला. संघाची धावसंख्या धावफलकावर 10 आकड्यावरती जाऊन पोहोचले सध्याच्या घडीला पाहतो आपण. आणि धाबा बनवावं लागतील कारण दोन्ही संघाचे डावपेच भरपूर माहिती आहेत. चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ पाहिले पण बाजूबाजूचे संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती खोलात टाकलाय, खोदून काढलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी पण त्याच्या मस्तक पे दस्तक, चेंडू जाईल सीमा पार, ठोकलाय लांबच लांब हा षटकार. आयवा जेलसाठी रात्रभर, आयवा जेलसाठी जगदीश शेठ म्हात्रे यांच्याकडनं 300 रुपयांचं कॅश प्राइज आहे. याची नोंद घ्यायची आहे खेळाडू तसे प्रेक्षक वर्गाने. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तो बाबा 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 काय सांगायचं गड्या, आता यांनी वाटोला लावी टाका करी काय सांगायचंय नको. मोठा मासा गलातून पाहतो आपण, भोगशीतनं निसटला कदाचित. आज झेल सोडलाय. झेलची किंमत सध्याच्या घडीला गाडेश्वर या संघाला मोजावी लागेल. आणि म्हटलं जातं क्रिकेटमध्ये पकडा झेल तर जिंकाल तुम्ही. क्रिकेटचा खेळ सध्याच्या घडीला पाहतो आपण. सिंगल झाली कंप्लीट, सिंगलच्या मदतीने टोटल 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 17 का खतरा बाई किसके बनेगा. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज पाहतो आपण. यशवंत पाहतोय पुन्हा एकदा बॅटची कडा आणि यावेळेस मात्र विकेट किपरच्या माध्यमातून चुका नाहीयेत. संपलाय यशवंत या फलंदाजाचा खेळ. झटका लागलाय मैदानाच्या आतमध्ये. हा तिसरा. अभिषेक मध्ये एंटर झालाय श्याम रंगीन होई की बाई मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. श्याम भगत मरता क्या नहीं करता 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 17 का खतरा बाई किसके बनेगा. भरपूर चांगला प्रयत्न राहील दोन्ही संघाला. दोन्ही संघाचे डावपेच पाहतो आपण. थोडासा लेट फटका पाहतो आपण. हो काय क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. शेवटच्या मुवमेंटला पाहतो आपण चेंडू स्टॉप केला. आपलातून एफर्ट राहिला कारण त्यांना ठाऊक आहे आपल्याला एक धाव वाचवायची आहे, कारण बराचसा अंतर कापून या मैदानावर आपण दाखल झालोय. त्यामुळे एका धावेची किंमत या प्रत्येक खेळाडूला आहे. ओल टू द कॉम्बॉक्स. नक्कीच तुकाराम सर पाहिला आपण सध्याच्या घडीला दोन्ही संघाला डावपेच मात्र दोन्ही संघाची माहिती आहे, कारण झेल सोडलाय फलंदाज सध्याच्या घडीला. नॉट सेकंडला फलंदाज किसनचं झेल भरपूर काय सांगून जाईल. हो यावेळेस मात्र बॅटच्या समोर होता आणि समोर फेकून दिला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार. ज्याला श्यामने मारला फटका पाहतो आपण. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. आता सध्याच्या घडीला पाहतो आपण किसन श्याम पाहतो आपण. 2 चेंडू खेळला. 2 चेंडू मध्ये 8 धाबेचं योगदान दिलंय श्यामने. गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती सध्याच्या घडीला
प्रेम हिंदोलाला पाहतो आपण, कुणावरती प्रेम करेल यावरती लक्ष लागला आता सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा सज्ज झाला. टोटल पाहता आपण 2 षटकामध्ये 25 धाबा. थोडासा गतीमध्ये मिश्रण केला होता, मिस टाइम फटका. यावेळेस मात्र जलची शक्यता, जल पकडेल. बा 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 आता काय सांगायचंय गड्या, नको नको. पुन्हा एकदा जीवनदान, कदाचित नशिबाची पुडी घेऊन आलाय का हा प्रश्न पडला आता. गड्या त्याचं खिस्सा चेक करा र, त्याचे खिशान काय आहे का हेरा, पुडी बिडी हेरा, काय सांगायचंय. नशिबाचा साथ मात्र पुन्हा एकदा जीवनदान, 2 वेळा जीवनदान. म्हटलं जातं ना मेलेला कोंबडा जिवंत झालाय सध्याच्या घडीला. 2 धाबीच्या मदतीने धावपटलावरती धाबा लागला गेल्यात. 27 आकड्यावरती जाऊन पोहोचला. श्याम पाहतो आपण शाईट लेनला. फुल टॉस वरती फुल टोल उचल केलाय. आईवा झेल पकडेल का. बाबा बाबा धरली गड्या, काय सांगायचंय, धरली. आईवा झेल टिपला. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो शॉट आपल्यांचा चेंडू, भरपूर चांगला फटका पाहतो आपण. घ्या भरपूर मोठी आहे, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. 3ऱ्या टप्प्यावरती चेंडू उचलला, फेकलाय. रनआउटचे चान्स, कदाचित थ्रो चुकीचा आलाय, थ्रो चुकीचा तो पाहतो आपण. आणि पाहता पाहता 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. आणि 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिले आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. दोघांनी संघ जाऊन पोहोचला 3 गडीच्या मोबदल्यात. 36 या आकड्यावरती पाहतो आपण, 36 धाबा. श्याम आणि किसनला पाहता पण सध्याच्या घडीला भरपूर चांगली. किसनला मात्र 2 जीवनदान सध्याच्या घडीला पाहिलं आपण. श्यामच्या बॅटमध्ये 5 चेंडूमध्ये 16 धाब्यांवरती खेळतो वैयक्तिक. शॉट आपल्यांचा चेंडू, भरपूर चांगला फटका, भरपूर आणि धाबाही चांगल्या मिळतील. श्यामने रंगीन के आहे बाय श्याम, येतोय दमदार चौकार. थँक्यू डिझे. चौकाराच्या मदतीने पाहतो आपण 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला. लेट पण थेट पाहतो आपण. चांगली धावसंख्या जोडली गेली सध्याच्या घडीला. दोधानी या संघाने त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना गाडेश्वर संघ पाहिला पण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाहतो आपण. बॅटचा फेस थोडासा लवकर ओपन केलाय, कदाचित थोडीशी अंगलट ठरेल का प्रश्न पडला. आता रोखलं गेलंय, रोखलं गेलंय. निश्चितच या ठिकाणी मास्तर आता आपला वय झालाय, आपला थ्रो अचूक जात नाहीये. आपण टोटल पाहता आपण 4 चेंडू खेळलाय किसन. 4 चेंडू मध्ये 12 धावेचं योगदान दिलंय. त्याच्या सोबतीला फलंदाज पाहिला पण भरपूर चांगली फटकेबाजी करतो असताना सॅमला पाहता आपण. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रदीप पाहतो आपण. 4थ्या षटकामध्ये वापरला गेला प्रदीप या गोलंदाजाला. हो यॉर्करचा वापर पाहतो आपण. अपील केली घेते पंचांकडे, थोडीशी लाईन मिस केली आहे कदाचित. आणि यावेळेस मात्र सिंगल येते लेगबादच्या स्वरूपात. एका धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा जोडल्या गेल्यात. 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. श्याम पाहतो आपण शायकेंडला 7 चेंडूमध्ये 20 धाबीचं योगदान दिला. भरपूर चांगली फटकेबाजी करतोय सध्याच्या घडीला आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज झालाय.
हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू थोडासा लाईन मिस केली आहे. पंच आमच्याकडे वळतील. चेंडू खराब फेकला. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पहिले आपण 42 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. सध्याच्या घडीला पहिला पण मैदानाच्या आतमध्ये चांगली धावसंख्या जमा केली आहे. टीम दोदाणी संघाने लेट आला पण थेट पाहतो आपण सध्याच्या घडीला. आणि दोन्ही संघ पाहता पण बाजूचे संघ पाहिला पण शेजारी लफडा. हो पडल्यानंतर डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला गोलंदाज प्रदीप. पाहतो आपण प्रदीप ढुमनेला पाहता आपण गोलंदाजी मार्क वरती 2 चेंडू फेक कदाचित भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भरपूर चांगला फटका आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार. आणि आयवा जेल सुद्धा मिस केली आहे. कदाचित 300 रुपये गमावला गेलाय. चेंडू जातो सीमा पार. येतो षटकार. पण किसन 5 चेंडू केलाय. 5 चेंडू मध्ये 12 धाबेचं योगदान दिलंय. भरपूर चांगली धावा जमा केल्या सध्याच्या घडीला दोदानी या संघाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो खोला टाकला होता. यॉर्करचा वापर भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय. षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक करतोय सध्याच्या घडीला प्रदीप हा गोलंदाज. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. व्हाईट लाईन वरती पाहता पण हा चेंडू फेकला जातो. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये किती धाबा येतील यावरती लक्ष लागला गेलाय. हो पुन्हा एकदा पाहतो आपण विकेट किपरच्या माध्यमातून चुका राहिल्यात. 1+1 या 2 धाबा. 2 धाबीच्या मदतीने पाहतो आपण 50 धाबा दोन्ही संघाच्या पुऱ्या झाल्यात. 50 कंप्लीट पाहतो आपण. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू वरती कदाचित 5 धाबा येतील का किंवा 6 येतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्रायकरला फलंदाज मेलेला कोंबडा जिवंत झाला. किसनला पाहता आपण ज्या किसनच्या 2 झेल सोडल्या होत्या स्ट्रायकरला सज्ज झालाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. भरपूर चांगला फटका पाहतो आपण. चेंडू जातोय सीमा पार. येतोय किसनच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शेवटचा चेंडू. हो गेंद मारना चाहते थे. वासी में गेंद गई है. काशी में जखम माडीला इला शेंडीला झालाय. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली. फलंदाज कदाचित बाद आहे का पाहतो आपण. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. पहिल्या सत्रामध्ये टोटल पाहता आपण जापटलावरती धाबा लागला गेल्यात 54 धाबा. 55 धाब्याचं टार्गेट सेट केलं. आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. चेक. तर या दरम्यान आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. या ठिकाणी आदरणीय गणेशजी आंबीर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. तर मांगरोळ ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय बाबन मामा यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल, स्पर्धेचा सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेची ओळख म्हणून सन्मान चिन्ह आणि प्रेमाचा फुलगुच्छ देऊन या ठिकाणी मात्र साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर गणेशदादा आंबीर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल.
त्यानंतर आदरणीय पांडुरंग उघडे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यानंतर गुरुनाथ उघडे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. ही सर्व मंडळी भालचंद्र म्हात्रे यांच्या ग्रुप मधले आहे. पाडेश्वर ग्रुप. त्यानंतर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय सुभाषजी अंबीर साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. आतमध्ये ठेवल्या सांग त्याला गपचूप सांग. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. सध्याच्या घडीला पाहतो आपण काडेश्वरची पाहतो आपण विस्फोटक फलंदाजी जोडी शुभम चौधरी आणि त्याच्या गेज संजय भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. गोलंदाज सज्ज झालाय. नंदू वाघला पाहतो आपण. हो भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. काय क्षेत्ररक्षण राहिलंय, काय क्षेत्ररक्षण राहिलंय पाहतो आपण. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. काय प्रयत्न राहिलेत. भरपूर चांगली फिल्डिंग राहिली सध्याच्या घडीला टीम दोदानी संघाची. सुरुवात मात्र दमदार केली आहे. टोटल पाहता आपण 55 धाब्याचं पाटलांग करायचं. ओ फुल टॉस वरती भरपूर घुटना टेक और तमाशा देख. हा येतोय A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 6 या कडेवरती जाऊन पोहोचलाय संघ. हो पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख पाहतो आपण. आणि या वेळेस मात्र काय क्षेत्ररक्षण राहिले, काय क्षेत्ररक्षण राहिले पाहतो आपण. कोण बोला लक्ष्मणच्या माध्यमातून पाहिला पण 77 जर्सी नंबर पाहता आपण. लक्ष्मणचं कदाचित लक्की नंबर असेल. फिल्डिंग मात्र 77 सारखी केली आहे. काय प्रयत्न राहिलाय. एवढा वेगाने चेंडू होता स्टॉप केला होता. पुन्हा एकदा खोलात टाकलाय समोर फेकून दिला. ऐवजेलची शक्यता. ऐवजेल पकडेल का. हो हो हा प्रयत्न पडलाय. ऐवजेल टिपलाय का हा प्रश्न पडलाय आम्हाला. हो निश्चित टिपलाय का नाही यायचंय आपण यायचं. षटकार टोकलाय. षटकार पाहतो आपण. पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तिसरा चेंडू डॉट आला आणि पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती पाहता आपण. लाईव्ह पाहता आपण काय MTCच्या माध्यमातून जो चेंडूवरती मात्र लोबो आहे ना निव्याचा तो पूर्णपणे पाहता आपण क्लिअर कट दिसत असताना. क्वालिटी आणि क्लिअरिटी पाहता आपण MTC आणि कॅमेरामॅन पाहता आपण सध्याच्या घडीला संस्कार. आणि संस्कार मात्र भरपूर दिलेत पप्पाने त्याच्या. ऑफिशियल कॅमेरामॅन पाहता आपण काय वर्क पाहता आपण काय क्वालिटी आणि त्यानंतर काय टिपलं जातंय क्षण. साहेब पाहता आपण यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका पाहतो आपण दमदार. आणि यावेळेस मात्र ज्या रीतीने
दोदाने सुरुवात केली होती दोदानी संघाने, त्याच रीतीने मात्र सध्याच्या घडीला आता सुरुवात करतीये टीम गाडेश्वर संघ. फलंदाज पाहतो आपण सध्याच्या घडीला तुटून पडलाय. रन मशीन म्हटलं जातं या फलंदाजाला. 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या, कारण 3 षटकं फेकायचे आहेत आपल्याला. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 15 चे 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कलदारीच्या आतमध्ये आणावा लागेल. धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात पहिल्या षटकानंतर. टोटल पहिला पण 16 आकड्यावरती जाऊन पोहोचला, कारण विचार केला 24 चेंडू मध्ये बनवायच्या होत्या टोटल 55 धाबा. आता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये बनवायच्या 39 धाबा आणि 39 धाबा कंपल्सरी बनवायचे. चेक या ठिकाणी मात्र संजय भगत यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे सुक्रिया आंबीर, मनोहर मेंगाळ आणि आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किशोर उगडे यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज आहे, याची नोंद घ्यायची आहे. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना चांगला रंगलाय मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन्ही संघाच्या डावपेच माहिती आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवला चेंडू जाईल आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार. काय खाऊन आलाय गडी, काय सांगायचं. धडाला पडल्या उपटी घाली तो. यानं बॅटेल कोयलूतून आलाय गाड्यानं. बोललीस तर रेकत पडलो तो. काय सांगायचं गडी तसा आहे, जवळ 80 किलोचा गडी वया. हो पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला आहे. घुटना टेक, तमाशा देख. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा येतोय षटकारानंतर दमदार चौकार. जय श्रीराम. हो पुन्हा एकदा हो काय फटका पाहतो आपण. संजय भगत तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. काय हल्ला बोल केलाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू टोटल पाहता वरती धाबा जोडल्या गेल्यात. 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. आता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 मध्ये बनवायच्या टोटल 25 धाबा. हाच समीकरण पाहतो आपण. 55 धाबीचं पाटलांग करायचं होतं. काय फटकेबाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करत असताना संजय आणि त्याच्या सोबतीला फलंदाज पाहिला आपण शुभम चौधरी पाहतो आपण. हो कदाचित बॅटची थोडीशी कडा लागली होती मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाग्यावरती स्टॉप झाला. विकेट किपरच्या माध्यमातून चेंडू स्टॉप केला, तोपर्यंत मात्र डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. आता पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहे 14 मध्ये बनवायच्या टोटल 25 धाबा आणि या 25 धाबा कंपल्सरी बनवायच्या टीम गाडेश्वर या संघाला. भरपूर चांगली फटकेबाजी राहिली या दोन्ही फलंदाजाची. पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख. बॅटचा फेस कदाचित लवकर ओपन केला होता, थोडीशी लाईन मिस केली आहे. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. सलगचा हा दुसरा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाजाने. कमबॅक करत असताना पाहतो आपण गोलंदाजी मार्गवरती आकाश भगतच्या माध्यमातून राहिलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. टोटल पाहता आपण 13 चेंडू शिल्लक असतील. 13 मध्ये बनवायच्यात 25 धाबा. हा समीकरण पाहतो आपण. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाहता आपण. पंच आमच्याकडे बोलतील. खराब चेंडू पाहता आपण. आदरणीय मेन पंच पाहता आपण अनंत गावंटा सर आणि त्याच्या सोबतीला पंच पाहता आपण ऑफिशियल पंच पाहिलं आपण शिरपत कडाली सर पाहिलं आपण. चांगले पंच पाहता आपण लाभला गेल्यात आम्हाला. वाईट आली सिंगलच्या मदतीने टोटल 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. खोलात टाकला, खोदून काढला. यावेळेस मात्र उडवलाय. जेल पकडेल का आयवा जेल? हो निश्चितच. टिपलाय आयवा जेल. यावेळेस यावरती 2 पाहता आपण आयवा जेलचे प्रेक्षक. म्हटलं जातं ना बक्षीस घ्यायला टेजवर आईला. बक्षीस घ्यायला टेजवर आईला. आयवा कॅचवाला बघा यो आयवा कॅचवाला. टोटल पाहता आपण 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 55 धाबेचं पाटलांग करायचं होतं. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायच्या 18 धाबा. आता सध्याच्या घरीला वारा घालायला सुरुवात केली आहे. फलंदाज दोन्ही पाहतो आपण तुटून पडल्यात मैदानाच्या आतमध्ये. संजय पाहतो मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू मध्ये
20 धावा आणि त्यानंतर पाहता पण त्याच्या सोबतीला फलंदाज शुभमच्या माध्यमातून 6 चेंडू मध्ये 16 धावा. म्हणजे कार्यक्रम गड्या फिट गड्या काय खाला याई निकी डुकराचा मटान तर ना खाला याई काय सांगायचं आहे. गुरुवार असून धडार पडल्या उपटी घालायला लागला गडी बेकार पिसालला गड्या. बॉलर सावध आता तुझ्या किडनॅप फेल होतील काय सांगायचं आहे. याई निकी बॅटीला कुईलू लावून आणले का काय गाडेश्वरचे मैदानातून काय रानातून सांगता काय. कारण डोंगरी जवळ आहे ना त्यांच्या मात्रांचा काय सांगायचं आहे. मात्रांचे डोंगराला पकी कुईलो आहे काय बरीच लावून आणले काय बॅटीला बोलली सर रेकत पलत गड्याव टोपल्याच्या डोंगराला आहे घरी काय सांगायचं आहे. मग बेकार म्हणजे कुईलूचा जादू माहिती आहे हो गड्यांना. 12 चेंडू बनवायच्यात 18 धाबा. बॅटचा फेस थोडासा लवकर ओपन केला. क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी भरपूर चांगले क्षेत्ररक्षण राहिलाय. फेकी सुद्धा अचूक झाली आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक आहे 11. 11 मध्ये बनवायच्या टोटल 17 धाबा आणि 17 धाबा कंपल्सरी बनवायच्या टीम गाडेश्वर या संघाला. कारण दोदानी संघ आता अडचणी सापडलाय. गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला गोलंदाज किसन हा गोलंदाज पाहतो आपण. फसवा चेंडू टाकला आणि या वेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय आणि पाठीमागून चोरी झाली आहे. बिग विकेट डाऊन. पहिला झटका लागला टीम गाडेश्वर संघाला. यावरती लक्ष असू द्या कारण यानंतर सामना पाहता आपण हरिक राम त्यांच्या विरोधात खेळत असताना संघ पाहतो आपण विठ्ठल रखमाई करवले संघ पाहिला. पण दोन्ही संघाने रेडी राहायचा कारण समीकरणचा विचार केला तर पुन्हा एकदा बदल झाला. 38 धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. 38 धावसंख्येवरती पहिल्या झटका लागलाय संजयच्या माध्यमातून. संजय चांगला खेळत होता मैदानाच्या आतमध्ये. त्या संजयला मात्र माघारी परतवलाय. समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक आहे 10 मध्ये बनवायच्या 17 धाबा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. प्रदीप पाहतो आपण जवळ 80 किलोचा फलंदाज आहे. 80-85 किलोचा प्रदीपला पाहता आपण. याला निकी रानातला रानमेवा खायला दिला होय काय गड्याला काय सांगायचं. चला वाघाची वाडी संघाचा संगणक आपण दिलीप भगतशी संपर्क साधायचा. खोलात टाकला होता. यॉर्करचा वापर खोदून काढण्याचा प्रयत्न होता. प्रदीपचा बीट झाला या ठिकाणी. सध्याच्या घडीला कमबॅक करतोय गोलंदाज किसनला पाहतो आपण. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो खोलात टाकलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल पकडायचा होता. झेल भरपूर काय महत्वाचा होता आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातंय पकडा झेल तर तुम्ही जिंकाल क्रिकेटचा खेळ. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये बनवायच्या टोटल 16 धावा आणि या 16 धावा कंपल्सरी बनवायच्या टीम गाडेश्वर संघाला. आता पुन्हा एकदा समीकरण पाहतो आपण. सामना होता कुठे सामना आलाय कुठे पाहतो आपण. 55 धाबीचं पाटलांग करायचं होतं. टोटल पाहता आपण गाडेश्वर संघ जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद संजयच्या माध्यमातून विकेट आली होती आणि टोटल पाहता आपण 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये बनवायच्या 16 धाबा. हो या वेळेस मात्र हो पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये होतच असताना पुन्हा एकदा झटका लागलाय टीम. भरपूर सारा कमबॅक केलाय सध्याच्या घडीला आणि पलटवार करत असताना पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता आपण ज्या रीतीने थोडासा बॅट जागा बनवली त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला. दोन्ही पायाच्या मदतीनं हा चेंडू जातोय पाहतो आपण आणि एष्ट्या वाकवला गेल्यात. सध्याच्या घडीला नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल आणि पुन्हा एकदा समीकरण पाहतो आपण येऊन टेपला. चेंडू शिल्लक आहे 7 आणि 7 मध्ये बनवायच्या टोटल 16 धावा आणि या 16 धावा कंपल्सरी बनवायच्या टीम गाडेश्वर या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सध्याच्या घडीला प्रेमला पाहतो आपण. प्रेमला मात्र प्रेमासारखी फलंदाजी करावी लागेल सध्याच्या घडीला. प्रेम मात्र चेंडूवरती करून फायदा नाहीये कारण आपल्या संघाला मात्र विजय जर मिळवून द्यायचा असेल तर मात्र मोठे फटके मात्र मारावा लागतील. 7 चेंडू 16 ची गरज. सध्याच्या घडीला पाहतो आपण
दोन्ही संघाच्या माध्यमातून हा सामना पाहतो आपण. सध्याच्या घडीला बॅलन्स पाहतो आपण सामना. चांगला सामना रंगलाय, चांगला सामना रंगलाय, कारण दोन्ही संघाचा विचार केला, दोन्ही संघ बाजूबाजूची लढत पाहतो आपण. आणि दोन्ही संघाचे डावपेच मात्र निश्चितच माहिती असेल. समीकरण 7 चेंडू बनवायच्या 16 धाबा टोटल पाहता आपण. दापटलावरती धाबा लागल्या गेल्यात 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 2 गड्याच्या मोबदल्यात पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. ओहो, पुन्हा एकदा एक्स्ट्री वागवले आणि यावेळेस मात्र मामा ठाकूर लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया. झिंगो झिंगो. थँक्यू डीजे. चला, वाघाजीवाडी संघाचा संघनायक आपण दिलीप भगतशी लगेच संपर्क साधायचा आहे आपण. वाघाजीवाडीचा संघनायक आपण लगेचच संपर्क साधायचा आहे दिलीप भगतकडे. सध्याच्या घडीला पाहतो आपण पुन्हा एकदा पलटवार केला टीम दोदानी संघाने पाहतो आपण. समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 मध्ये बनवायच्या 16 धावा. स्ट्रायकेला फलंदाज सज्ज झाला. स्ट्रायकेला फलंदाज पाहतो आपण प्रदीपला. नवीन फलंदाज जनार्दन पाहतो मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. कदाचित संजयचा विकेट भरपूर काय सांगून जाईल. संजयला मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं, कारण संजय मैदानाच्या आतमध्ये चांगलं खेळत होता. त्या संजयला मात्र माघारी परतवलाय. नवीन गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती अजय भगत गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 6 मध्ये 16 वाचवेल का हा प्रश्न पडला आता सध्याच्या घडीला दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना, कारण दोन्ही संघाच्या पाठीराख्यांनी देव मात्र पाण्यात ठेवल्यात. कारण दोन्ही संघाच्या मात्र सध्याच्या घडीला दोन्ही संघाच्या फासल्या आता पासपूस करत असतील. पुन्हा एकदा सज्ज झाला अजय. हो, खोलात टाकला, खोदून काढलाय, भरपूर चांगला फटका क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो, काय झेल पकडलाय आणि पुन्हा एकदा हा तिसरा झटका लागलाय टीम गाडेश्वर या संघाला. करायचा यावरती लक्ष असू द्या, कारण अजूनही भरपूर सारे सामने कव्हर करायचे आहेत आम्हाला. टोटल पाहता आपण दापटलावरती धाबा जोडल्या गेल्यात 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 55 धाब्याचं पाठलांग करायचं होतं आणि त्या 55 धाब्याचं पाठलांग करत असताना पाहतो आपण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये बनवायच्या टोटल 16 धाबा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आता स्वतः संघनायक पाहतो आपण वामन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. म्हटलं जाताना सातत्याने शिक्षक पाहता आपण पेशाने. आता शाला मात्र आता शिकवायला गेले चेंडूला. प्रश्न पडलाय आता हा सामना जिंकून देईल का संघ. मास्तर पाहता आपण स्ट्रायकेंडला पहा, षटकार मारला तर आदरणीय तुकाराम वाघ सरनगरनं 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. यावेळेस मात्र काय घडतंय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पहिलाच कदाचित फलंदाज बाद असेल का प्रश्न पडला. आता पंचांचा बोट आकाशाकडे, बॅक टू बॅक हा लागोपाठचा तिसरा झटका लागलाय मी तर म्हणेन. टोटल पाहता आपण 5 गडी गारज झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला नरेश. समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक आहे सध्याच्या घडीला 4 आणि 4 मध्ये बनवायच्या टोटल 16 धाबा. हा समीकरण पाहतो आपण. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. कदाचित जसं वाटलं होतं गाडेश्वर संघ एकतर्फी सामना जिंकेल का काय, ज्या रीतीने संजयचा विकेट पडला. हो, यावेळेस मात्र आला उडवलाय. बाबा बाबा बाबा, तुन्ना तुन्ना गेंद कहा गई मुन्ना, गेंद गई तारा मंडल, 6 रन निकले. बिग हिट, षटकार.
हो पुन्हा एकदा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता. सुपला शॉट बीट झाला या ठिकाणी आणि डॉट चेंडूची सांगता आणि पंचांनी मात्र वॉर्निंग दिली गोलंदाजाला. वन बाउंडचा इशारा केला जातोय आणि हा चेंडू आता निर्णायक असेल. काय सामना आवडला असेल तर दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. समीकरणचा विचार केला 2 चेंडू शिल्लक आहे. 2 मध्ये बनवायच्या 10 धावा. टोटल पाहता आपण 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 2 चेंडू 10 ची गरज. खोलात टाकलाय, खोदून काढलाय, भरपूर चांगला फटका पाहतो. गॅप भरपूर मोठी आहे आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी. हो चांगला क्षेत्ररक्षण पाहिला पण आणि पाहता पाहता या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. तिसरी धावसाठी मात्र फलंदाज बाद झालाय आणि या वेळेस मात्र सध्याच्या घडीला दोदानी संघाचा पाडलं थोडस भारी आहे. पाहतो आपण आता चेंडू शिल्लक आहे 1 मध्ये बनवायच्या टोटल 8 धावा. आज समीकरण पाहतो आपण. कदाचित भीमर वरती चौकार आला पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करेल. आता मात्र एक चमत्कारच घडवेल या मॅच मध्ये. पकड मजबूत केली आहे सध्याच्या घडीला दोदानी या संघाने. पहा षटकार आला होता, विजयाची चावल लागली होती गाडेश्वर या संघाला. चला नवीन येणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. गोपीनाथ आलाय मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू आणि अर्धावीची गरज. चला फास्टली खेळायचा. त्यानंतर हरिक्रम संघ पण तयार राहायचा आहे कारण आपल्या वाटीत मात्र गोलंदाजी आली आहे. नाणी फेकी जिंकले विठ्ठल रखुमाई करवले संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला. ओहो बॅटची कडा पाहतो आपण. हार्ड लक टीम गाडेश्वर संघ. भरपूर चांगला खेळ राहिला आपला. अभिनंदन टीम दोदानी संघ आणि या सामन्याचा